सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडले कायं दातु मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगा. नमो जपं मारुतुल्यमेघं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठां वातात्मजं वानरविद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम नमो जय आद्याय वेद प्रतिपाद्याय जय जय श्री संवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशो सकळार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जो विठ्ठल रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन देह भाव रपला तुझ पाहता विठ्ठला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे कळस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा सुंदर असा रूपाचं भगवंताचं रूप आपल्या डोळ्यामध्ये कसं बसतंय याचं मूर्तिमंत अभंगाद्वारे प्रतिकृती उमटवण्याचं काम जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगाद्वारे केलं आहे. विठ्ठल सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या खांबा या गावी सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामध्ये पंचक्रोशीचे सर्व भाविक भक्तांना गुरुवर्य श्री संत भगवान बाबा व गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराज व संत रामजी बुवा खांबेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि गुरुवर्य श्री हबप महंत नामदेव महाराज शास्त्री श्री क्षेत्र भगवान गडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेला हा सप्ताह आणि या सप्त्याचं नियोजन जर पाहिलं उत्तम वादक आहेत ज्यांचं आपण महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे आमचे परममित्र डोंगरे महाराज. खरंच तुम्हाला सांगू का पखवाज कोणाचा ऐकावा आणि पखवाजामध्ये ऐकावा शिकणारे भरपूर असतील पण पखवाजामध्ये हातामध्ये गोडी येण्यासाठी सुकृत लागतं आणि ते त्यांच्यापाशी आहे महाराज. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा महाराज. उत्तम या ठिकाणी वादक आहेत. दुसरं आपले अंगद महाराज याच गावचं भूमिपुत्र आपलं वैभव म्हणावं लागेल ते अंगद महाराज आहेत. सुंदर गायन करतात. सुंदर गान त्यांचं इतकं तयार आहे महाराज. आवाज इतका मनमोहक आहे की त्यांचं गायन सुरू झाल्यानंतर आपल्याला ऐकतच बसावं वाटतं असं सुंदर त्यांचं गायन आहे. कसं असतं गावामध्ये असल्यानंतर लोकांना किंमत नसते नाना आणि आहे नाही काही ठिकाणी तसं होतं आहे. म्हणून या ठिकाणी आमचेच गावचे कामकरवाडीनं आमचं गाव काही वेगळं नाही हे आमचे परममित्र आणि सहकार्य रमेश महाराज गिरी ज्यांचा सुंदर आवाज तुम्ही चालीमध्ये ऐकला आता आणि 8 दिवसही ऐकणार आहेत. 8-9 दिवस सुंदर आणि इतका सुंदर आवाज आहे महाराज. आणि तुम्हाला 8 दिवस ज्यावेळेस ऐकताल तुम्ही त्यावेळेस तुम्ही म्हणताल खरंच आपल्याला 8 दिवस कसे गेले हे समजणार. इतकं सुंदर आवाज आहे. दुसरे महाराज आपले अनिरुद्ध महाराज बेस्ट महाराज. साथ संगत करायला आवाज खडे आवाज एकदम पहाडी आवाज महाराज सोपी गोष्ट नाही. सुंदर आवाज आहे त्यांचा. दुसरे आपले मुकादम ज्यांना आम्ही मुकादमच म्हणतो. तुम्ही काय म्हणतात मला माहीत नाही पण भाऊ म्हणते आम्ही मुकादम म्हणतो का की आम्ही लहानपणीपासून लहान असल्यापासून ज्यावेळेस आम्हाला समजतही नव्हतं त्यावेळेस आमच्या आजोबा गडावरती घेऊन जायचे आणि ज्या ज्या वेळेस भीमशे महाराज आमच्या घरी यायचे त्यावेळेस ते सोबत असायचे.
म्हणून त्याच्यामुळं आम्ही सगळे ते मुकादम म्हणायचे तर आम्ही मुकादमच म्हणतो. पण नाना सगळ्यावरती प्रेम आणि सगळ्यांना घेऊन एकत्रित चालण्याचं काम जे करतात ते आपले या ठिकाणी उपस्थित आहेत. नाना दुसरे टाळकरी आपले उत्तम वारकरी परंपरेच्या चाली वगैरे म्हणणारे हे सगळे आपले नाना भाऊ. दुसरे तात्या ते टोपीओले बाबा, इतकं वय झालं महाराज तरी उभा आहेत का नाही, ही निष्ठा असते. दुसरे आपले नाना भाऊ ते सर्व आपले भजनी मंडळ विनेकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरं म्हणजे या गावचं वैभव आपले नाना. मी नानाला अगोदर म्हणत होतो की हार तुम्हालाच घालतो, मी घालतो. का म्हणत होतो? कारण की आम्ही ज्यावेळेस बोलायचंही शिकलो नव्हतो त्यावेळेस नाना आमच्या गावामध्ये यायचे. आजपर्यंत येत होते नाना सप्त्याला. आणि येत असताना त्या ठिकाणी आम्ही बोलायचो, बाबांचं दर्शन, आणि त्यांच्याकडून आम्हाला संस्कार झाले. घरामध्ये हरिपाठ एक परंपरा आहे आमच्या गावामध्ये. माझे पंजोबा गणपत भाऊ महाराज आणि ते बंकट स्वामींचे शिष्य आणि भगवान बाबा बंकट स्वामींचे शिष्य, ते दोन्हीही एकत्र असल्यामुळे ज्यावेळेस बाबांचा संबंध आला त्यावेळेस गावाकडे सारखं येण्याचा संबंध यायचा. आणि त्या रूपाने नंतर ती परंपरा आपण त्याच्यावर ठेवण्याचं काम केलं. ज्यावेळेस आमच्या गावामध्ये सप्ते असतील त्यावेळेस आम्ही घेऊन जायचो. पुण्यतिथी असेल हे असेल तर सुंदर पारायण करतात. आणि खरंच त्याग हा जीवनामध्ये मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. तो त्याग जर आपल्याला कोणाकडं पाहायचा असेल तुकोवर आहे नंतर तर आपल्याला नानाच दिसतील महाराज. नानांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. या ठिकाणी आपले पीटी मास्तर सुंदर पेटी वादन करतात, सुंदर साथ संगत करतात. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजायला तर माग नाही ना. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे माईक सिस्टीमवाले आपले विजय भाऊ ना, किशोर भाऊ, सुंदर किशोर वांगे, सुंदर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम व्यवस्थित करतात. नाही तर बहुतांश या कानाचा त्या कानाला आवाज पोहोचायसाठी नको ते अर्थ तयार होतात, नको तो आवाज शब्द पोहोचवले जातात. पण हे एकदम व्यवस्थित शब्द पोहोचवण्याचं काम करतात. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. फक्त माझ्याकडे पाठ करू नका, पहिलाच दिवस आहे. दुसरे आपले सगळे सांगून झाले. या गावचं वैभव चॅनलवाले सांगावंच लागेल ना, ते लक्षात द्या. आपले प्रत्येक ठिकाणी चोपदार असणारे आणि एक परंपरेतले असलेले सानप माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. चोपदार हे सर्वात जास्त महत्त्व जर असेल तर चोपदाराला आहे. वास्कर फडामध्ये तुम्ही जर गेलात तर चोपदार जर पाया पडला तर कीर्तन बंद. वास्कर फडामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाण्याचा प्रसंग येईल, सोलापूर साईडला जर तुम्ही गेले तर त्यांच्या कीर्तनाची परंपरा ही भिन्न आहे. पण त्यांचं मी चोपदाराच्या संदर्भामध्ये उदाहरण देतो की त्यांनी जर एखाद्याच्या पाया जाऊन पडले तर त्यांनी कीर्तन करायचं. त्यांनी आज्ञा केली की त्यांनी कीर्तन करायचं. आणि कीर्तन संपवायचं असेल तर त्यांनी समोरून येऊन पाया पडणे आणि मग कीर्तन संपणे. इतकं चोपदाराला महत्त्व आहे. आणि चोपदार स्वतः हा दत्त नाथांच्या तिथे चोपदारी करीत होते. इतकं चोपदाराला महत्त्व आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजा. आणि भक्कम आहे हे बी चोपदार आपले अभंग. वा बाबा या ठिकाणी इतकं वय झालंय तरी या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरं विजय भाऊ सोनवणे, ज्यांनी प्रत्येक घरी जाऊन वर्गणी जमा करतात महाराज. सर्वांना विनवणी करतात. मुकादम आहेत सर्वांच्या सहकार्याने. दुसरे आहेत नारायण दादा बडे, ज्या गावचं वैभव आहे, सरपंच आहेत. आणि बाळासाहेब सोनवणे उपसरपंच आणि पोलीस कॉन्स्टेबल आहेत. ते या ठिकाणी आहेत. दुसरं म्हणजे आमचे शिवाजी भाऊ थोरवे सरांचं आमचे कधीही संपर्क असायचे. अनेक वेळेस प्रसंगाला बोलण्याचे आमचे भेटीही बाहेर झाल्या. पण आज सरांच्या गावामध्ये योग आला आणि सरांनाही माझं कीर्तन ऐकण्याचा योग आला. विठ्ठल ज्यांचे सहकार्य असतं कंटिन्यू सप्त्यामध्ये ते आपले भाऊ या ठिकाणी उपस्थित. सर सर्वांचं माझे नावं सर्वांचे पाठ नाहीत, पण सर्व या खांबेकर मंडळी भाऊ बाबांवर आपण श्रद्धा भाव ठेवून या सप्त्याला सहकार्य करतो.
सर्वांचा सहकार्यामुळे बाबांवर असलेला भावेमुळे भव्य दिव्य असा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. विठ्ठल सर्वांच्या वतीनं मुकादम नाना यांनी मला फोन केला, म्हणजे महाराज असं असं एक कार्यक्रम द्यावा लागेल. मी म्हटलं बाबांच्या खांबा या गावामध्ये आणि आश्रमावरती म्हटलं कोण नाही म्हणणार आहे. म्हणजे हे आज नाना हे माझं तिसरं कीर्तन. हे प्रवास चालू आहे, बाबांच्या कृपेने मिळालंय आणि बाबांच्या कृपेनेच चाललंय. महाराज सर्वांच्या जीवनामध्ये करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा भाव कसा आहे. लक्ष देऊन कीर्तन आहे का. भाव जीवनामध्ये असेल तर जीवनाला भाव येतो, भाव नसेल तर भाव येणार नाही. भाव द्यायला शिका. भगवंताविषयी भाव असणं हे महत्वाचं आहे. भावना वेगळ्या आणि भाव वेगळे. तुम्ही भावना अभिव्यक्त केल्या जातात, भाव अभिव्यक्त केला जात नाही. म्हणून भाव हा महत्वाचा आहे. आणि भाव आपण ठेवत असताना तो कोणावरती ठेवला पाहिजे हाही महत्वाचा. तुम्ही म्हणाल भावना आणि भाव हा शब्द वेगळा वेगळा वापरला. भावना अभिव्यक्त केली जाते, भावनेमध्ये एखाद्या व्यक्तीकडून इच्छा असते आणि ती इच्छा जर नाही मिळालं तर द्वेष निर्माण होतो आणि जर प्राप्त झालं तर अजून इच्छा वाढते. लक्षात येतं काय बोलतो की मानवी जीवनामध्ये आपण एखाद्याकडून इच्छा करायची, भावना अभिव्यक्त केली जाते, भाव अभिव्यक्त होत नाही. मग भाव अभिव्यक्त होत नाही, मग भाव कसा पाहिजे. बाह्य स्वरूपाचा भाव नकोय, आंतरिक स्वरूपाचा भाव महत्वाचा आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय महाराज म्हणतात, लक्ष देऊन ऐका. असं कसं काय म्हणताय तुम्हाला सांगतो. खालापुरी ते खांबा किती किलोमीटर अंतर आहे बोलत चला. 2 किती 4 2 ना बोलत चला. 2 किलोमीटर. 1 किलोमीटर खांब्यापासून तुम्ही गेलात आणि खांब्यापासून 1 किलोमीटर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी रामाचे आणि रावणाची मूर्ती दिसली. लक्ष देऊन ऐका. रामाची आणि रावणाची मूर्ती दिसली. तुम्ही कशाचा स्वीकार करणार. बोलत चला. बोललो तर कीर्तन आहे. कशाची. रामाची. दोन्ही दगडाच्या आहेत, दोन्ही तुम्हाला दिसल्या, तुम्ही रामाचा स्वीकार करणार मान्य. तिथून अजून 2 किलोमीटर गेले, खालापुरीच्या थोडं अलीकड तुम्हाला तशाच 2 मूर्ती दिसल्या. एक मूर्ती रामाची ती दगडाची आहे आणि रावणाची मूर्ती सोन्याची आहे. तुम्ही कशाचा स्वीकार करणार. होय माता मावलो कशाचं. त्यांचा हे जेव्हा असतो 2 मूर्त्या ऐकलंय ना. कमी जाऊ. 2 मूर्त्या, एक रामाची आहे ती दगडाची आहे आणि रावणाची मूर्ती आहे ती सोन्याची आहे. तुम्ही कशाचा स्वीकार करता. हा वा विठाला कशाचा स्वीकार करणार आपण. खरं सांगू का, बाह्य स्वरूपाचा भाव असणं वेगळं आणि आंतरिक भाव असणं वेगळं. आपण कितीही नाही म्हटलं आणि मला तर माता माऊली भरोसाच नाही सोन्याच्या बाबतीत. सोनं दिसलं पटकेच उचलला. आणि निखिळ भाव जर असेल, श्रद्धा जर असेल, वारकरी संप्रदाय टिकून असेल तर या माता माऊलीमुळेच आहे. लक्षात ठेवा. विठ्ठल भाव आपल्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. ज्यांनी ज्यांनी भाव जीवनामध्ये दिला, भाव हे भेटत नाही बरं का नाना. भाव एखादा म्हटलं भाव द्यायचा आहे, बाह्य स्वरूपाचा भाव वेगळा. तुमच्या ठिकाणी आंतरिक भाव निर्माण होण्यासाठी तुम्हाला बहुत सुकृताची ठेव लागते. म्हणून विठ्ठली आवडी त्याशिवाय होऊ शकत नाही. तुम्ही जर म्हणायला गेले की मला नाही आवड निर्माण होईल, मला या ठिकाणी माझा भाव आहे. भाव हा वेगळा शब्द आहे. भाव ह्या शब्दामध्ये मी जवळ 4-5 शब्द बांधतोय. लक्षात ठेवा. या ठिकाणी साधना, पखावत वाजवण्यासाठी जी साधना लागते ती साधनेसाठी अगोदर भाव पाहिजे
आणि भाव असल्यानंतर तुम्ही ती पूर्ततेसाठी प्रयत्न करता, पण त्याच्यासाठी आपल्यामध्ये विठ्ठल राष्ट्रीय संत भगवान बाबांवर भाव आहे म्हणून अखंड हरिनाम सप्ताह आहे. आजही गावोगावी गेलो तर सप्ताह होतो. का होतो? बाबांवर असलेली श्रद्धा आणि भावचीच परिपक्व अवस्था ही श्रद्धा आहे. आणि श्रद्धा भाव तुमचा अंतर्गिक भाव असेल ना तर देव प्राप्त होतो महाराज, देव येतो. कारण की देवाला जर प्राप्त करून काही न लगे एक भावचे कारण तुका मने आन विठ्ठलाचे, तुका मने आन विठ्ठलाचे, तुका मने आन विठ्ठलाची. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबा. काही न लगे एक भावची काही न लगे भावाची कारण, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे भावाची कारण, काही न लगे एक भावची कारण तुका मने आन विठ्ठलाची, कमने आन विठ्ठलाची, तुका मने आन काही न लगे भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबा विठोबाची. भाव जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. भाव दिला तर जीवनाला भाव येतो, पण भाव निखिळ पाहिजे. बाह्य स्वरूपाचा भाव वेगळा आहे. एका ठिकाणी नाना मी सप्त्याला गेलो, कीर्तनाला. सप्त्याला गेलो म्हणजे काय, बाकी याच्याला नाही, पण कीर्तनाला गेलो. पुणे साईडला आहे मावळ तिकडं, आणि अंगद महाराजांना माहीत असेल मावळ वगैरे त्या साईडला. आणि मी कीर्तनाला गेल्यानंतर ऐका माता मावलं, कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर लांब असल्यामुळं आणि तो पट्टा वेगळा असल्यामुळं मी मुक्कामाला मंदिरातच. महाराजांची गाडी पंक्चर झाली, म्हणलं आपला मुक्काम करा, रातचा प्रवास दुसरीकडे करणे नाही. आणि थांबलो मी. त्या गावामध्ये अशी प्रथा होती की एक विणेकरी, गावामधले प्रत्येक मुलाला घरागणीच विणेकरी ठेवलेले असायचे, प्रथा असायची ती. आता आपल्या इथं कशी मला नाही माहीत, पण तशी प्रथा असायची. मग ती प्रथा असल्यामुळे मी त्या मंदिरामध्ये तो विणेकरी, त्याच्या 2 तास 12चा टाईम होता, 12:30 वाजेपर्यंत त्यांनी विणा घेतला. लोक निघून गेले. महाराजाला कॉट टाकून दिला, आता जसा टाकलं तसा टाकून दिला. आणि निघून गेल्यानंतर पुन्हा तो एकटाच माणूस, त्याच्यानंतर जो 1 ते 3 पर्यंत ज्यांची ड्युटी होती अंगद महाराज, ते आलेच नाही. हे फोन लावतोय, स्विच ऑफ, फोन बंद. आणि बंद म्हटल्यानंतर ते विणेकरी म्हटला, इकडं तिकडं त्यांनी कसतरी 1-1:30 पर्यंत वेळ घातला. आणि मला डुकली लागणार की तो लगेच उठेल वा. मी म्हटलं सकाळी कीर्तन, दुपारी कीर्तन, आता संध्याकाळी इकडं आलोय. आणि मी म्हटलं आता झोपायचंय. ते म्हणले नाही महाराज जाऊन येतो जरा, 5 मिनटं विना घ्या. ते आलंच नाही. काय 5 मिनटं विना घ्या. मी म्हटलं आता नाही, म्हणले महाराज अर्जंट आहे आणि जावं लागेल आणि तुम्ही 5 मिनटं विना घ्या, मी आलोच. मी म्हटलं ठीक आहे. आता मुकादम मी विना घेतला, बसलो मंदिरात मी एकटाच. तो विणेकरी जे निघून गेला तर पुन्हा ते आला नाही, नंबरवालाही आला नाही. पुन्हा सकाळी पहाटे मला पुन्हा दुसरीकडे कार्यक्रमाला जायचं होतं लवकर. मी पाठ उठलो आणि पाठ उठल्यानंतर ते पाहिलं वातावरण. मी म्हटलं कुणी तर आहे नाही, 5 वाजले नाना, काकड्याला नाही, ते विना माझ्याच गळ्यात, कुणी घ्यायला नाही. म्हटलं आता झोपायचं होतं, सकाळी पुन्हा कार्यक्रम होता. म्हणलं आता ताठायचंच काम झालं. सुरू आपलं. तेवढ्यामध्ये दुधावाला चालला होता आणि तो नेमकं दूध देण्यासाठी आलता ते. मी म्हटलं 1 मिनिट इकडे येतो का? ते म्हटलं काय? म्हटलं 1 मिनिट तू फक्त 5 मिनटं विना घे. किती? 5 मिनटं विना घे म्हटलं,
मी लगेच त्यांना पाठवून देतो आणि मी हे करतो. मी विना त्याच्या गळ्यात दिलं जो दूध देण्यासाठी आलता आणि त्याच्या गळ्यात दिल्यानंतर मी निघून गेलो. गाडगा सेल्फ म्हणलं आलोच त्यांना बोलून आणतो. मी गेलो निघून गेलो, कार्यक्रम केला. पुण्यात दुसऱ्या दिवशी ते लोक माझ्याकडे आले, म्हणले वाजवलं. म्हणले महाराज पॉकेट घेऊन नाही आले तुम्ही? म्हणलं पॉकेट देण्यासाठी आले असते. मी पॉकेट नेलं नव्हतं ना, सकाळी त्यांची गाठच घेतली नाही. आणि पॉकेट नेण्यासाठी वाजवलं, आले. म्हणलं या बसा बसा कसं काय? ते म्हणले काय नाही महाराज, पॉकेट नेलं नाही महाराज म्हणून विना घेऊन येत असतात का महाराज? काय विना घेऊन येत असतात का? मी म्हटलं विना मी आणलं कशाला? म्हणले मग विना कोणी? म्हणलं मी ते दूध घालणार आहे का त्याच्याकडे विना दिलता. त्याला फोन केला, तो शिरूरला दूध घालायला जात होता. त्याला वेळ होता होता म्हणून तो विना धरला रिक्षाच्या वरती आणि तो विना गेला कुठं? तालुक्याच्या ठिकाणी. म्हणजे विना इतका फिरत गेला तरी म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा भाव. विठ्ठल सगळ्यात महत्वाचं काय असेल तो भाव. आपलं देवाची पूजा करत असताना, नामस्मरण करत असताना सगळ्यात महत्वाचं नामस्मरण असेल, देवाची पूजा असेल, आपण कसा भाव करतो? एक लक्षात ठेवा, ज्याच्या अंतःकरणामध्ये देशसेवेचा भाव असेल तो देशभक्त होतो. लक्षात घ्या, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्तीचा अंतःकरणामध्ये भाव असतो तो संत होतो, भाव असतो. महाराज भाव का पाहिजे जीवनामध्ये? सगळ्यात महत्वाचा आहे की देव प्राप्त करून घ्यायचा असेल तो भाव गरज आहे. भावे विना देव न कळे संग, गुरुविना अनुभव कैसा कळे. भाव नसेल तर जीवनामध्ये किंमत नाही. आणि भाव जर नक्की अंतःकरणामध्ये असेल तर धावा करा, द्रौपदीने धावा करावा आणि भगवंताने यावं, इतकी ताकद निर्माण होते. या सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा भाव. विठ्ठल अर्जुनाकडे भगवंताने यावं, त्याला संकटातून तारावं, एवढं सामर्थ्य कशामुळे असेल? त्याचा असलेला भगवंताविषयी भाव. अंतरीची घेतो गोडी, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची. हे अंतरीची घेतो गोडी, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची. भावाची भाव आंतरिक पाहिजे. बाह्य स्वरूपाचा भाव वेगळा. आपण बाह्य पोशाख घालून परमार्थ वेगळा आणि आंतरिक जीवनामध्ये आंतरिक परमार्थ वेगळा. काही लोक असं असतात, युनिफॉर्म नसतो नाना पण परमार्थ त्यांच्यासारखा श्रेष्ठ नसतो. काही आपण आळंदीला जर गेलो तर इतके पंढरपूरला जर गेलो वारीच्या टायमाला, जे खिशे मारणारे असतील, जे चोर असतील, ते किती टाईट असतात? किती असतात? गण किती? एखादा मोठा महात्मा आहे असं वाटत आहे की नाही? आणि एखादा वारकरी पा एकदम साधे कपडे, सर्व साधं. का? त्याचा बाह्य स्वरूपाचा भाव दाखवण्याचा वेगळा असतो, कृती वेगळी असते. आपला काय असतो? आपला आंतरिक भाव. रावणाने काय केलं? खरंच संन्यासी होता का रावण? रामायण पाठ माहिती आहे ना? रामायण माता मावले. रावण गेला सीतेला हरण करण्यासाठी. रावण गेला, त्यांनी पोशाख कशाचा घातला होता? होय मी जाऊ का? हा कशाचा? संन्यासाचा घातला होता, एका साधूचा घातला होता.
साधूचा पोशाख घातला, पण अंतकरण, मुद्दा तेवढा घ्यायचा, अंतकरण. आणि एक साधारण व्यक्ती पण निखिळ अंतकरणाने सेवा ठेवणारा लक्ष्मण, त्यालाही माणसाने, मला एकच म्हणायचंय, बाह्य स्वरूपाचा भाव आणि आंतरिक भाव हे सीतेला समजलं नाही तर आपल्याला कधी समजायचं? कधी समजायचं? समजू शकेल नाही. मग आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे अर्थ बोलाची वाट पाय. अर्थ बोलाची वाट पाय. ते अभिप्राय ते मतीचा फुलोरा होत जाये मतीवरी. ते अर्थाचा फुलोरा होत जाये मतीवरी. ज्ञानोबर आहे 9व्या अध्यायामध्ये 27 क्रमांकाच्या ओळीवर सांगतात. विठ्ठल आपली जी प्रस्तावना मांडली ती अर्थ बोलाची वाट पाहिजे. त्याचे शेवटचा जो कडवा आहे ना, मती, भावाचे अर्थमती. मती भाव अर्थ होत जाता भाव स्वरूप होत असताना मती झाली पाहिजे. मती स्वरूप झाली पाहिजे. मती म्हणजे काय? बुद्धी. आणि हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. काय बोलतोय? हरिपाठातलंच आहे ना, हरिपाठातलंच. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. जो हरीचं चिंतन करतोय तो नर दुर्लभ आहे. हरीचं चिंतन, त्याचे 10-15 वाक्य होते मला. हरिबुद्धी जपे अपरोक्ष परोक्ष अपरोक्ष या नात्याने जर आपण समज केलं की मन वाङ्मय या अर्थाने वेगवेगळे अर्थ जर आपण पाहिले तर त्याचे वेगवेगळे. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. जो नर दुर्लभ आहे, ज्याच्या ठिकाणी हरीचं चिंतन आहे, तो नर दुर्लभ आहे जो हरीचं चिंतन करतोय. त्याची बुद्धी दुर्लभ आहे की जे हरीचे चिंतन करते. जो नर आहे पण त्याचं चिंतन हरीचं आहे असा दुर्लभ आहे. आणि जो नर आहे पण हरीचं चिंतन करत नाही. असे अनेक अर्थ मानवी जीवनामध्ये आपण जी भूमिका मांडली याचं कारण हे आहे की आपल्या मतीमध्ये प्रकाशमान होण्यासाठी एकमात्र कारण आहे, तो म्हणजे भाव. आणि वारकरी संप्रदाय काय असेल तर सगळ्यात महत्वाचा तो भावावर आधारित आहे. विठ्ठल भावावर आधारित आहे. मला सांगा, राष्ट्रीय संत भगवान बाबांची आज पुण्यतिथी. राष्ट्रीय संत भगवान बाबांच्या प्रतिमेकडे जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल, बाबा पाण्यावरती एक रुमाल आथरलेला आहे, त्याच्यावरती बसलेले आहे, आसन आहे, आणि समोर ज्ञानेश्वर आहे. बाबा एवढंच सांगतात की बाबांना तुम्हाला या भवसागरातून तरून जायचं असेल तर एक मात्र ज्ञानेश्वरी आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीवरती तुमचा भाव पासेल तर ती ज्ञानेश्वरी तुम्हाला या भवसागरातून तारू शकते. माझा भाव ह्या ज्ञानेश्वरीवर होता म्हणून ज्ञानेश्वरीमुळे मी या भवसागरातून तरून गेलो. तुम्हालाही तरून जायचं असेल तर एक मात्र फक्त ज्ञानेश्वरी आणि तिच्यावर भाव ठेवा. विठ्ठल बघा, बाबांवरती श्रद्धा असणारी व्यक्ती. एक प्रसंग असा आहे, 12चा टाइम आहे, 12:01 वाजले होते. 1चा टाइम आहे, रातचा टाइम होता. बसची वाट पाहत एक मुलगी रस्त्यावरती सिटीमध्ये थांबली होती. 12:01 वाजला, 11 वाजल्यापासून थांबत होती. आणि वाट पाहत असताना ती बस काय तिला आली नाही. आणि आली नसल्यानंतर तिच्या पाहिलं की त्या ठिकाणी काही मुलं त्या ठिकाणी तिच्याकडे येत असताना दिसले. तिने विचार केला की ते मुलं जर माझ्याकडे आले, या ठिकाणी कुणी नाही, काय करावं. म्हणून ती आपली दिसेल त्या मार्गाने थोडं मार्गक्रमण करत चालली. आणि मार्गक्रमण करत चालत असताना त्यांची स्पीड वाढली, हिचीही स्पीड वाढली, ही पुढे चालली, तेही मागं चालले. असं करत 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 ते 1 किलोमीटर गेले असतील. 1 किलोमीटर गेल्यानंतर अचानक तिने काय केलं, एक दरवाजा वाजवला. आणि दरवाजा वाजवण्याच्या अगोदर ती पळत असताना तिच्या खिडकीकडे लक्ष गेलं आणि खिडकीतून प्रकाश दिसला. तिने पाहिलं खिडकीतून, ती पुढे गेली, दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर त्या ठिकाणी 30 वर्षाचा मुलगा होता. त्याने पाहिलं, तिने घरामध्ये आली. तो एकटाच मुलगा घरामध्ये होता. लक्ष देऊन ऐका.
आणि एकटाच असताना तेही घरामध्ये आल्यानंतर दरवाजा लावला गेला, चोर निघून गेले, ते मुलंही निघून गेल्यानंतर रात्रभर तिने तिथेच मुक्काम केला. तिला एक प्रश्न त्या मुलाने विचारला की बाई, तूही 30-25 वर्षाची आहेस, तूही कमी वयाची आहे, तुझ्या पाठीमागे तरुण मुलं लागले, चोरं लागले, तू धावत होतीस तुझा जीव वाचवण्यासाठी, तू पळत होतीस आणि तेही तुझ्या पाठीमागे पळत होते, तू पुढं पळती, ती पाठीमागे पळत आहेत आणि पळत असताना तुला प्रकाश दिसला, तू माझा दरवाजा ठोठवला आणि मी आज 30 वर्षाचा असताना सुद्धा तू माझा विश्वास ठेवून आतमध्ये आले. त्या बाईचे एकच शब्द त्या मुलीचे आहेत, मी ज्यावेळेस धावत होते माझ्या पाठीमागेही चोरं लागले होते, मी धावत असताना पळत असताना माझं अचानक खिडकीवर लक्ष गेलं आणि खिडकीवरती लक्ष गेल्यानंतर आत मला राष्ट्रीय संत भगवान बाबांची प्रतिमा दिसली. मी विचार केला, ज्या ठिकाणी राष्ट्रीय संत भगवान बाबांची प्रतिमा आहे त्या ठिकाणी माझ्या इज्जतीला धोका नाही. हा विश्वास महत्वाचा, हा भाव महत्वाचा आहे. भगवान बाबा आजही आपण जर गाड्यावर पाहिलं तर काय लिहिलेलं असतंय, जय भगवान. कुठं असू द्या गाड्या लगेच हात करतात, एकमेकाला सहकार्य करतात, हे सामर्थ्य. आपण सर्व वारकरी संप्रदायामध्ये एकत्र आलो असेल किंवा वारकरी संप्रदाय तळागाळामध्ये पोहोचवला असेल तो राष्ट्रीय संत भगवान, हे लक्षात ठेवा, भाऊ बाबांनी पोहोचवला. नाही तर आपण माणसं सप्त्यात अजिबात नाही, पुढं असतो सांगता येत नाही. आपलं परमभाग्य या ठिकाणी बाबांनी संस्थान निर्माण केलं. सूर्य उगवल्यानंतर आपला गुरु घराणा, ज्यांना आपण नारायणगड म्हणतो, जिथे बाबांचं काही काळ वास्तव्य होतं, त्या ठिकाणचा प्रकाश पडतो आणि मावळत असताना तिकून सुद्धा भगवान गडाची सावली या खांब्या गावावर पडते. इतका मोठा आशीर्वाद तुम्हाला आहे. आणि अशा गावामध्ये जन्माला येण्यासाठी सुकृत लागतं, पुण्य लागतं, ठेवा लागतो. तुकोवर आहे ना, जर विचारलं तुकोवर आहे तुम्ही अभंग निर्माण केले, अभंग निर्माण करत असताना तुम्ही इतके वाङ्मय तयार केले, पण याच्या मागे साठा तुम्हाला कशामुळे भेटला, लगेच केलं का तुम्ही? ते नाही, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा विठ्ठल कृपा केली. ज्ञानोबरायांना जर विचारलं, ज्ञानोबराय म्हणते एका जन्माची नाही अनेक जन्माची साधना आहे, तेव्हा कृपा केलेले, आता केलेलं नाही. तसं आपण अनेक जन्मीचं या परिसराने पुण्य केलं. परिसर पुण्य आहे, आपण अनेक जन्मी पुण्य केलं म्हणून आपण या परिसरामध्ये भाऊ बाबांचा जिथं स्पर्श झालाय, ज्या जमिनीला स्पर्श झालाय, त्या परिसर पदस्पर्शाने पुनीत झालेल्या त्या जमिनीमध्ये आपण जन्माला आलो. हे आपलं पहिलं वाक्य आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सामर्थ्य किती आहे अहो. इतकं सामर्थ्य असल्यानंतर स्वतः भगवंतानी हाक केल्यानंतर, तुकोबरायांच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग 1 मिनिटात सांगतो. तुकोबराय ज्यावेळेस टाळकऱ्याच्या घरी जेवायला गेले आणि जेवायला गेले असताना त्यांनी बोलवलं. त्यांची पत्नी एक टाळकरी होते आणि टाळकऱ्यांची पत्नी, हे राग आला महाराज, सप्त्याला आल्यावर राग येतो आणि आल्यावर राग आल्यानंतर त्यांनी काय केलं, उकळतं पाणी जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगावर टाकलं आणि तुकोबराय धावा देवाचा जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा वनवा, धावरे केशवा माय बाप देवा माय बापा, धावरे केशवा माय बापा. जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा बापा, धावरे केशवा माय बापा. जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा,
रे केशवा माय बाप माझी काया लागला उनवा माझी काया लागला उनवा रे केशवा माय बापा तुकोबरायांच्या अंगावरती गरम पाणी टाकलं गेलं आणि तुकोबरायांनी धावा कोणाचा केला? देवाचा. सगळ्यात महत्वाचं आहे, तुकोबरायांना फोड आले का? होय अय झोपले नाही ना? तुकोबरायांच्या अंगावर फोड आले का? कोणाच्या अंगावर आले? कोणाच्या अंगावर? माझ्या. देवाने. देव सांभाळणारा कोण? देव आहे महाराज. तुमचा भाव जर निखिळ असेल ना महाराज, तर आता बाबांचा एक दृष्टांत सांगतो. ज्यावेळेस नारायणगडावरती राष्ट्रीय संत भगवान बाबा आबा होते आणि बाबांचं नाव ज्यावेळेस माणिक बाबांनी दिलं भगवान, त्यावेळेसचं सांगतो. गुरुमंत्र देण्याचा कार्यक्रम चालू होता आणि गुरुमंत्र देण्याचा कार्यक्रम सुरू असताना बाबा त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला, माणिक बाबा प्रत्येक व्यक्तीला गुरुमंत्र द्यायचे आणि गुरुमंत्र देत असताना आबांनी इच्छा केली माणिक बाबांकडे, बाबा मलाही गुरुमंत्र घ्यायचा आहे. बाबा म्हणले, अरे तू लहान आहेस अजून, तुला इतक्या लवकर नाही. नाही बाबा मला घ्यायचं आहे बाबा. बरं ठीक आहे, पण मी सांगन तशी इच्छा करावं लागतं, मी सांगन ते ऐकावं लागतं, त्यावेळेस घ्यावं लागतं, असं जमत नाही. ते म्हणले बाबा तुम्ही सांगा. म्हणले जा समोर हे शिखर आहे, या शिखरावरून उडी मार बरं. बाबांनी काही क्षणाचा विलंब न करता माणिक बाबाच्या तोंडातून उच्चार निघावं आणि बाबाने काही क्षणामध्ये त्या शिखरावरती जावं. माणिक बाबांना घाम फुटला आणि माणिक बाबांना घाम फुटल्यानंतर माणिक बाबा स्तब्ध झाले, डोळे झाकून बसले. बाबा वरती गेले, वरून उडी मारली आणि पुन्हा माणिक बाबांचं देऊन दर्शन घेतलं आणि बाबा तुम्ही सांगितलंय ते मी केलंय, मी उडी मारली, तुम्ही शब्द सांगितला. आणि पुन्हा येऊन बाबा माणिक बाबांनी ओळखलं, माणिक बाबांच्या डोळ्यामधून अश्रू वाहायला लागले आणि म्हटले बाबा तू साधा सुद्धा पुरुष नाहीस, महापुरुष आहेस, इथून पुढं तुला आबा कुणी म्हणणार नाही, तुला म्हणणार भगवान म्हणणार. म्हणून भगवान बाबांचं नाव आहे महाराज. विठ्ठल 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 माणिक बाबांवर असलेली श्रद्धा भाव उणखळ म्हणून या ठिकाणी भगवान नाव ठेवलं. आणि भगवान हे सामर्थ्य, भगवान या शब्दामध्ये सामर्थ्य किती. एष स्त्री औदार्य ज्ञान गुण वैराग्य हे साही गुण वसती जेत म्हणून भगवंत, म्हणून भगवान बाबा आहेत. भगवान बाबांचं सामर्थ्य किती. ऐश्वर्य नाही, शेवट आजही पाहिलं आपण, ऐश्वर्य नाही गडच, ऐश्वर्य आहे. आणि बाबांचं इतकं सामर्थ्य आहे, इतकी साधना बाबांनी केली. एक वेळेस बाबांना त्रास झाल्यानंतर नारायणगडाहून पखालढाव, इथंच पखालढाव त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी ज्याच्यामुळे आपल्याला त्रास झाला म्हणून ते शरीर त्यांनी कापून टाकलं. त्या ठिकाणी तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, उगवल्या रक्त सांडिले जेथे, धावून आले देव दिले अभय तेथे, आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा, वैराग्य मूर्ती माता दिसे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा श्रीचा गाभा, मूर्ती माता आनंदाचा गाभा. अहो रक्त पडावं आणि त्या ठिकाणी तात्काळ तुळशी उगावं, इतकं सामर्थ्य मला. सोपं आहे, सोपं आहे, इतकी साधना.
अनेक जन्मीचं आणि त्यांची श्रद्धा ही महत्वाची आहे. आणि हेच नाही तर चंद्र सूर्य असेपर्यंत ज्यांची कीर्ती घटस्थ ठेवली त्याला एकमात्र नारायणाची कृपा झाली आणि चंद्र सूर्य असेपर्यंत कीर्ती घटस्थ ठेवली. हे राष्ट्रीय संत भगवान बाबांचं. सूर्य एक वेळेस सूर्य उगवायचं बंद होईल. काय सूर्य उगणार नाही का? उगणारच ना. पण जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत राष्ट्रीय संत भगवान राहिला कीर्ती जगा माझी राहिला कीर्ती जगा माझी राहिला कीर्ती जगा माझी राहिला कीर्ती जगा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला कीर्ती जगा माझी राहिला कीर्ती जगा माझी दिगंबर ईश्वर विभूती राहिला कीर्ती जगा माझी कीर्ती जगा माझी. बाबांच्या जीवनामध्ये हे टप्पे सांगतोय कारण चरित्र बाबांचं सर्वांना माहीत आहे. बाबा ज्या वेळेस शिक्षण झाल्यानंतर गुरु सांभाळण्यासाठी लहान असताना बाबा गेले आणि ते गीते बाबांच्या दिंडीमध्ये गेले आणि गीते बाबांच्या म्हणले कुठे दिंडी चालली होती. बाबांना लहानपणीच मुलांसोबत खेळत असताना बाबा अगोदरच चमत्कार करायचे. बाबा खेळत असताना दगडाचे टाळ घ्यायचे, वाजवायचे आणि वाजवत असताना अनेक कार्य करत असताना त्या ठिकाणाहून दिंडी चाललेली पाहिली. भगवान राष्ट्रीय संत भगवान बाबांनी पाहिली. म्हटले दिंडी कुठे चालली? म्हटले पंढरपूरला चालली. मला यायला जमेल का? म्हटले येते, सर्वांना अधिकार आहे वारकरी संप्रदायामध्ये, तुम्ही येऊ शकता, पण तू लहान आहेस गीते बाबा म्हणतात आणि तू येऊ नको, तुझे घरचे काळजी करतील. त्यावेळेस ते म्हटले मला काही नाही, मी येणारच. ते त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर पंढरपूरमध्ये स्नान केलं आणि लाईनीत लागून ज्यावेळेस दर्शनाच्या गाभाऱ्यामध्ये जातात पांडुरंगाच्या आणि पांडुरंगाकडे भगवान बाबा पाहतात आणि भगवान बाबांनी ते गोजीर रूप पाहिलं आणि ते रूप डोळ्यामध्ये बसलं. बाबा एकच विनवणी करतात, हा देह मी जोपर्यंत आहे तो देवा तुझं सगुण रूप मला भेटलंय, सगुण रूप दिसलंय आणि त्या सगुण रूप माझ्या दृष्टीमध्ये बसल्यामुळे आता मी माघारी फिरणार नाही, किंबहुना हा देह मी तुझ्यासाठी समर्पित करीन. त्यावेळेस बाबांनी पूर्णस्व आपलं समर्पण केलं आणि ते समर्पण कसं आहे? रूपी जडले लोचन हे तुकोबरायांच्या अभंगामध्ये प्रथम चरणात सांगतात. रूपी जडले लोचना रूपी जडले लोचना लोचना रूपी जडले लोचना रूपी सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.